ऐतिहासिक बौद्ध पंढरीमध्ये 5 एप्रिलला बहुजन बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ अत्यंत यशस्वी पद्धतीनं संपन्न झाला आणि दुसऱ्या दिवशी 6 एप्रिल 2026ला बहुजन बंधुभाव परिषदेसुद्धा तेवढ्याच ताकदीनं यशस्वी झाली। या 5 एप्रिल 2026च्या बौद्ध पंढरीमध्ये मराठा समाज, मातंग समाज, चर्मकार समाज, होलार समाज, न्हावी समाज, ओबीसी समाज इत्यादी बहुजन बांधवांनी स्त्री पुरुषांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून घरवापसी केली। या बौद्ध पंढरीमध्ये पहिल्यांदा घडलेली ही धम्मक्रांती, या धम्मक्रांतीमध्ये मी घोषित केल्याप्रमाणे मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा दिली। तिच्या इच्छेप्रमाणे की तिला मी नेहमी म्हणायचो की आणि त्या नेहमी म्हणायचो की आता तो हिंदू मागीन आणि मी बौद्ध असं कसं काय, त्या पद्धतीनं तिनं शेवटी तिच्या मनाचं परिवर्तन झालं आणि तिने इच्छा व्यक्त केली की आता जवळ पंढरपूर या ठिकाणी तुझ्या चला आपल्या बुद्धाच्या अभियानाच्या वतीनं तू बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ घेतो आहे, तर त्याच्यामध्ये मला बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे। आता मला हिंदू मांगीन म्हणून मरायचं नाही, तर मला आता प्रबुद्ध साठेची आई म्हणून जगायचं आहे। आणि तिनं या 5 एप्रिल 2026च्या बहुजन बांधवांच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभामध्ये मी माझ्या आईला बौद्ध धम्माची दीक्षा दिली। किंबहुना तिनं स्वतः, मी माझी आई जनाबाई मारुती साठे हिनं त्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घरवापसी केली आणि खऱ्या अर्थानं ती प्रबुद्ध साठ्याची आई झाली। खऱ्या अर्थानं ती माणूस म्हणून सन्मानित झाली। आणि त्याहीपेक्षा मला व्यक्तिगत जीवनामध्ये आनंद आहे की माझ्या आईनं बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळं आता प्रबुद्ध साठ्याचा म्हणजे माझा परिवार हा पूर्ण अर्थानं खऱ्या अर्थानं प्रबुद्ध परिवार, प्रबुद्ध साठेचा प्रबुद्ध परिवार हा पूर्ण झाला आणि आता मला इतरांना सांगण्याचा नैतिक अधिकार प्राप्त झाला। काय मी 2023ला 9 एप्रिल 2023ला मी माझ्या पत्नीला आणि मुलांना पुण्यामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आता 5 एप्रिल 2026ला बहुजन बांधवाच्या धम्म दीक्षा समारंभामध्ये मी माझ्या आईला की माझ्या आईने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घरवापसी केल्यामुळं आता प्रबुद्ध साठेचा प्रबुद्ध परिवार हा पूर्ण झाला आणि आता मला इतर बहुजन समाजाला सांगण्याचा नैतिक अधिकार मिळाला। ह्या नैतिक ताकदीवरती आता महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजापर्यंत चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान मोठ्या ताकदीनं मी आता चालवणार आहे। आणि पंढरपूरचा हा धम्मदीक्षा सोहळा संपन्न झाल्याने यशस्वी पद्धतीनं संपन्न झाल्यानंतर आता मी लवकरच बीड या ठिकाणी वंजारा आणि मराठा आणि मातंग, चर्मकार, होलार इत्यादी बहुजन समाजाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभाची तारीख मी लवकरच जाहीर करतो आहे। आणि त्यानंतर नांदेडला मी मातंग समाज आणि होलार बांधवांचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आयोजित करत आहे। आणि त्यानंतर नगरमध्ये पूर्वाश्रमीचा नगरमध्ये मातंग बीच ख्रिश्चन आहे आणि पूर्वाश्रमीचा महार हाही ख्रिश्चन आहे, म्हणजे महारमाग हे दोन्हीही ख्रिश्चन आहे। ख्रिश्चनातून त्यांना बौद्ध धम्मामध्ये घरवापसी करून त्यांचा ख्रिश्चन असणाऱ्या मातंग आणि महार बांधवांचा मी लवकरच नगर या ठिकाणी बौद्ध धम्म दीक्षा समारंभ आयोजित करीत आहे। या बौद्ध धम्म दीक्षा समारंभाच्या बरोबरच बहुजन बांधवांचा बहुजन बंधुभाव परिषदेचं सुद्धा नियोजन करण्यात येणार आहे। त्यामुळं आता माझ्या आईनं बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळं प्रबुद्ध साठेचा हा प्रबुद्ध परिवार पूर्ण झाला आणि आता मला शेजाऱ्याला सांगण्याचा, आता मला मातंग समाजाला सांगण्याचा, आता मला चर्मकार, होलार, ढोर बांधवांना, आदिवासी बांधवांना, भंगी बांधवांना, वडर बांधवांना, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी आणि मराठा बांधवांना, भटक्या विमुक्त बांधवांना, इत्यादी बहुजन बांधवांना आता चला तुम्ही मूळचे बौद्ध आहे, चला आपल्या बुद्धाच्या घरी हे सांगण्याचा आता नैतिक अधिकार आहे। तर बहुजन बांधवांनो, तुम्ही मूळचे बौद्ध आहेत आणि तुम्ही चला म्हणून तुम्ही बौद्ध धम्माचा स्वीकार करून घरवापसी करा, आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरी या। म्हणून तर माझं चला आपल्या बुद्धाच्या घरी
इथं आपला हा शब्द महत्त्वाचा आहे. चला आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या माध्यमातून तुम्ही लवकर मराठ्यांनो, ओबीसी बांधवानो, धनगर बांधवानो, मातंग बांधवानो, माळी बांधवानो, आदिवासी बांधवानो, चर्मकार बांधवानो इत्यादी बहुजनानो बौद्ध धर्म स्वीकार करून, हे धर्मांतर नाही, ही घरवापसी आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार करून तुम्ही घरवापसी करा, स्वगृही परत या, तर तुमच्या कुटुंबाचं, तर तुमच्या कुटुंबाचं आणि समाजाचं आणि देशाचं कल्याण होणार आहे. बौद्ध धर्म किंवा इतर हिंदू धर्म किंवा इतर धर्माला पर्याय म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा नाही, तर मानवी जीवनाचा कल्याणाचा मार्ग म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आहे. याच्यासाठीच माझं हे अभियान आहे. चला बहुजनानो, चला आपल्या बुद्धाच्या घरी. या 5 एप्रिलच्या पंढरपूर या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न झालेल्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभामध्ये, की जिथं मराठा समाजानं, नावी समाजानं, ओबीसी समाजानं, मातंग, चर्मकाराने, होलार इत्यादी बहुजन बांधवांनी बौद्ध धम्माचा दीक्षा घेतली. बहुजन समाजाची स्त्री पुरुषांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन घरवापसी केली. त्यातील काही छोटासा व्हिडिओ आणि त्यातील काही क्षणचित्रे, त्यातील काही फोटो आणि छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी हा ऐतिहासिक बौद्ध पंढरीमध्ये ऐतिहासिक झालेल्या बहुजन समाजाच्या धम्मदीक्षा सोहळ्याचा छोट्याशी झलक म्हणून आपल्याला व्हिडिओ आणि फोटो मी आपल्यासाठी शेअर करत आहे. चला आपल्या बुद्धाच्या घरी. ईश्वरत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर और भंती जी गण इनको जय भीम सैल्यूट करेंगे. सैल्यूट. बसून घे. आता बौद्ध धर्माची दीक्षा घेत आहे त्यांचा खूप अभिनंदन साहेब. आपण शासकीय सेवे जागेवर उभं राहायचं आहे. प्लीज स्टँड अप हिअर. दोज ऑफ दिस पीपल प्लीज सिट डाऊन. आपण बौद्ध धम्म दीक्षा घेत आहात. तुमच्या मनाची तयारी आहे, शारीरिक, मानसिक, कारण बौद्ध धर्मामध्ये एक विनय आहे. साठे साहेब, सगळा धम्म हा मनावर आधारलेला आहे. सगळ्याला स्वतंत्रता आहे. तुमच्या घरच्यांची, सहकुटुंबाची, सगळ्यांची तुम्ही परमिशन घेतलेली आहे. म्हणा अहम म्हणते. जागेवर उभं राहा, चप्पल काढा. असा हात समोर करायचा आहे. समोर या ठिकाणी आपण बौद्ध धम्म दीक्षा घेत आहोत. राजर्षीच्या मातांचा, महामानव पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, जय भीम. साधू सुखी हो. सर्वांनी भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, धम्म क्रांतीचा. बसून घ्यायचं खाली.